त्यांचे असे प्रश्न आलेत की या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये शेवगा लागवड करावी का, किंवा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये या ज्या सीझन आहे याच्यामध्ये शेवगा लागवड करावी का असा प्रश्न आलाय. मी त्यांना हे सांगेल की काही कन्फ्यूज व्हायचं काम नाही आहे. आपण डिसेंबर एंडपर्यंत इव्हन 15 जानेवारीच्या अगोदरपर्यंत शेवगा लागवड करू शकतो. त्यामुळं जर लागवड करायची कोणाची इच्छा असेल आणि त्यांच्या मनात हा प्रश्न असेल की डिसेंबर महिना चालू झाला आहे तर डिसेंबर महिन्यामध्ये आपण शेवगा लागवड करायची बिनधास्त करा. जमीन नांगरून घ्या, जमीन उलतापालत करून घ्या, रोटावेटर करून घ्या, ड्रीप अंतरून घ्या. ड्रीप महत्त्वाचा आहे शेवगा लागवड करण्यासाठी, कारण ड्रीपद्वारे आपण बरेचसे विद्राव्य खतं देणार आहोत. त्यामुळे विद्राव्य खतं देताना पाणी चालणार नाही. त्यामुळं पाहिजे तेवढा डोस, पाहिजे तेवढं पाणी ड्रीपद्वारे आपण देऊ शकतो. त्यामुळं ड्रीप नियोजन करा. थोडासा खर्च येईल, वन टाईम खर्च आहे, एकदाच खर्च करायचा आहे, कारण हे बहुवार्षिक पीक आहे. ड्रीपचा खर्च आणि बियाणांचा खर्च हे फक्त वन टाईम तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे ड्रीप करा, जमीन नांगरून घ्या चांगली, तापू द्या थोडं उन्हामध्ये, आणि नंतर तुम्ही जमीन प्लेन करून 12/6 अंतर, 1 एकर जर कोणी लागवड करत असेल तर त्याचे आयडियल अंतर आहे 12/6. 12 अंतर जे आहे ते 2 ओळीमधलं अंतर असेल आणि 2 झाडामधलं अंतर 6. तर याला आपण अशी पद्धत आपण सांगिततोय की 12/6 + 1 हे करा. म्हणजे 2 ओळीमधलं अंतर 12, हा प्रश्न मिटला आहे. 2 झाडामधलं अंतर 6 ठेवा आणि तिथून विदभर अंतरावर 1 फूट अंतरावर दुसरं बी लावा. दुसरं बी त्या ठिकाणी आपण 1 फूट अंतरावर लावू, 6 फुटानंतरचं. तिथून परत 6 फुटावर तिसरं बी लावा. तिथून पुन्हा 1 फुटावर चौथं बी येईल आपलं. तर असं 12/6 + 1 या पद्धतीने लागवड करा. एकरी जवळपास तुमचे 12-13 झाडं आरामात बसतील, डबल झाड आहेत. आणि हे दोन्ही झाडं राहू द्यायचेत. तुम्ही म्हणाल की मग एक झाड चांगलं ठेवू आपण, एक झाड काढू नका. 1 ते 2 वर्ष हे दोन्ही झाडं आपण ठेवणार आहोत. या जनरली 70 ते 80% असं होणार आहे की या दोन्ही झाडामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन होणार आहे. दोघांची खोडं समांतर वाढणार आहे. आणि 15-20% असं होणार आहे की एक झाड दुसऱ्या झाडाला दाबणार आहे. एका झाड खोड मजबूत होईल आणि एक सिंगल स्टंप बारीक राहील. ते अशा ठिकाणी काय करा, जे जाड झाड आहे चांगलं, जे मोठं खोड झालंय आणि त्यांनी दुसऱ्याला दाबलंय, ते दुसरं जे दाबलेलं झाड आहे ज्याची वाढ झालेली नाही ते काढून टाका. तुम्ही लागलीच काढू शकता, 4-5 महिन्यात तुमच्या लक्षात येईल ते. पण 80% रेशो असा आहे की दोन्ही हेल्दी कॉम्पिटिशन करतात. हेल्दी कॉम्पिटिशन करतात म्हणजे दोन्ही समांतर वाढतात, सारख्या ग्रोथनी वाढतात. ते एकमेकाला काही डॉमिनेट करत नाहीत, दाबत नाहीत. त्यामुळे ते दोन्ही झाडं राहू देत. आणि 2 वर्षानंतर जेव्हा आपल्याला जर वाटलं की खूप दाटी होते झाडांची, आता 2 वर्षात आपण उत्पन्न घेतलं दोन्ही झाडांकडून, त्यामुळे तिथं आपला पैसा वसूल झाला. दुसऱ्या झाडाला सुद्धा खूप दाटी वाटत असेल तर थोडी विरळणी करा. पूर्ण झाडं काढू नका. जिथं एक कमजोर झाड वाटत असेल तर ते काढून टाका 2 वर्षानंतर. थोडी विरळणी केली म्हणजे परत तुमचे